बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी। इराण विरुद्ध अमेरिका संघर्ष आणखी अकराळ विकराळ रूप घेणार असल्याची भीती व्यक्त केली जाते। याला कारण ठरते अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याचं आज सर्वात मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेट हेक्सेथ यांनी दिली। आतापर्यंत इराणमधील 7000 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले। तसंच इराणची ताकद सातत्याने कमी होत असल्याचं पेट हेक्सेथ यांनी म्हटलं। तर इराणने लोकांपेक्षा शस्त्रास्त्रांवर अधिक खर्च केल्याचा दावाही त्यांनी केला। हेक्सेथ यांच्या या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट कसं ओढावले याची बातमी आपण आता पाहूया। गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेली ही लढाई फक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन पुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट ऊर्जा स्रोतांपर्यंत पोहोचली आहे। पुढील 13 वर्ष संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल एवढा गॅस ज्या केंद्रांवर उपलब्ध आहे तीच 2 केंद्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। इराणच्या दक्षिण भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स भागात इस्रायलनं जोरदार हल्ला केला। याला उत्तर म्हणून इराणनं कतारच्या रास लफान भागात प्रतिहल्ले केले। रास लफान भागात यामुळे मोठी आग लागली। तात्काळ ही आग नियंत्रणात आणण्यात आली। कतारचा हा भाग नॉर्थ डोम म्हणून प्रसिद्ध आहे। गॅस पुरवठ्यासाठी हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातील माऱ्यांमुळे युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे। तेव्हा 2 नैसर्गिक वायुसाठ्यांवर हल्ले करण्यात आलेले आहेत आणि दक्षिण पार्स जो सर्वात मोठा वायुसाठा असलेला प्रदेश आहे या ठिकाणी आणि रास लफान या ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले आहेत। भारत तेलाच्या आयातीबाबत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे। एलएनजीच्या एकूण गरजेपैकी भारत 38 ते 40% गॅस कतारमधून आयात करतो। कतारच्या रास लफान भागातून प्रामुख्याने या गॅसचा पुरवठा होतो। त्यामुळे कतारमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारताचंही टेन्शन वाढलंय। पाहूया। जगातील सर्वात मोठं एलएनजीचं हब आहे रास लफान। जगभरातील देशांना एलएनजी आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांची इथूनच निर्यात केली जाते। कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे रास लफान। रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर देखील परिणाम होण्याचा धोका यामुळे व्यक्त केला जातोय। तर दक्षिण पार्स गॅस फील्ड महत्त्वाचं नेमकं काय आहे ते देखील आपण पाहूया। पार्स जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा या क्षेत्रात आहे आणि मोठा भाग यातला इराणच्या मालकीचा देखील आहे। याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे। त्याला नॉर्थ डोम म्हणतात। या ठिकाणी तब्बल 1800 ट्रिलियन क्यूबिक फीटचा वापरता येण्याजोगा गॅसचा साठा आहे। संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची क्षमता यामध्ये आहे। दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांशी गॅस हा घरगुती वापराचा असतो। या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसायला सुरुवात झाली। कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे। बंद झालेली हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे। तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केला। युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झाले, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाहीये। इराण सोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर आर्थिक दबाव वाढत चाललाय। जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचं कर्ज झपाट्याने वाढतंय।
अमेरिकेवरचं एकूण कर्ज 39 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं कळतंय. फक्त 2 महिन्यांपूर्वी हे कर्ज सुमारे 37 ट्रिलियन डॉलर्सपर्यंतच्या आसपास होतं. तज्ज्ञांच्या मते हा आकडा लवकरच 40 ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेनं जाऊ शकतो. मात्र या कर्जाच्या संकटादरम्यान अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागनकडून एक मोठी मागणीही समोर आली. पेंटागननं अमेरिकन संसदेपुढे युद्धसज्जता आणि शस्त्र निर्मितीसाठी सुमारे 200 अब्ज डॉलर्सची मागणी केली. त्यामुळे आता अमेरिकेची संसद नेमकी काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हेन्स यांनी मोठं वक्तव्य केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध लांबवू इच्छित नाहीत. इराणच्या हातात अण्वस्त्र जाणं मान्य नाही असंही व्हेन्स यांनी म्हटलं. आखाती देश इराणला हल्ले थांबवण्याचं आवाहन करत असताना आता संयुक्त राष्ट्र संघाकडून आवाहन करण्यात आलं. अमेरिका, इस्रायल आणि इराणनं तात्काळ युद्ध थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आलं. लेबनॉनवर इस्रायलनं हल्ला केला होता, त्यामुळे 10 लाखांपेक्षा जास्त बेघर झाले. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघानं चिंता व्यक्त केली. तसंच युद्ध थांबवावं असं आवाहन देखील करण्यात आलं. दरम्यान आखातात सुरू असलेल्या युद्धाबाबत स्पेननं अतिशय ठाम भूमिका घेतली. स्पेननं युद्धाला विरोध दर्शवला असून युरोपियन युनियननं युद्धाबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी स्पेननं केली. ऊर्जा दरवाढीमुळे युरोपियन नागरिकांवर परिणाम होत असल्याचं स्पेनचं म्हणणं आहे. हा संघर्ष युरोपचा नसून याबाबत युरोपला योग्य माहितीही देण्यात आलेली नाही अशी भूमिका स्पेननं मांडली. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाबाबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. तसंच युद्धाच्या काळात गॅस, तेल आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांना लक्ष्य करणं अयोग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. युद्धग्रस्त देशांमध्ये धार्मिक सण सुरू असल्यामुळे काही दिवस तरी शांतता पाळावी असं आवाहन त्यांनी केलं. मॅक्रॉ यांची ही भूमिका मानवतावादी दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. इराणच्या हल्ल्यात कतारमधील 17% गॅसचा साठा नष्ट झाला. यामुळे गॅसची किंमत आता वाढण्याची भीती असून याची भरपाई पुढच्या 5 वर्षांपर्यंत होणार नसल्याचं कळतंय. यामुळे युरोप आणि आशियातील गॅस पुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.